बीम वाहतूक न करता मोठ्या वाहनातून करावी। इचलकरंजी शहरात काल लहान टेम्पोतून यंत्रमागाचे बीम वाहतूक करताना झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला। याबाबत धोकादायक पद्धतीने झालेल्या वाहतुकीबद्दल सर्वत्र तीव्र प्रतिसाद उमटले असून इचलकरंजी नागरिक मंचने अशा प्रकारची वाहतूक न करण्याबाबत टेम्पो चालकाला सक्त सूचना द्यावी व मोठ्या गाड्यातूनच बीम वाहतूक करण्यात यावी। याबाबत आज सायझिंग असोसिएशनचे संचालक पांडुरंग धोंडुपडे व सेक्रेटरी दिलीप ढोकळे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली। यावेळी असोसिएशनने येथून पुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये लहान टेम्पोतून वाहतूक करण्यात येणार नाही। कालची घटना दुर्दैवी असून कोणताही व्यवसाय हा कुणाच्या जीवापेक्षा मोठा नाही। आम्ही सदर वाहतूक थांबवण्याचा 100% प्रयत्न करू आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करू असे आश्वासन इचलकरंजी नागरिक मंचला दिले। तसेच याच आशयाचे निवेदन शहर वाहतूक शाखेचे प्रभारी API प्रशांत निशानदार यांनाही देण्यात आलं। दरम्यान निशानदार यांनी आम्ही दंडात्मक कारवाई सुरू केली असून याबाबत कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे सांगितले। मालवाहतूक संघटनांची बैठक बोलावली असून त्यांना याबाबत सक्त सूचना देण्यात येणार आहेत। तसेच अल्पवयीन चालक मद्यपान करून बेशिस्त वाहन चालवणाऱ्या टेम्पो चालकांबाबत कारवाईचे आश्वासनही दिले। यावेळी शिष्टमंडळात इचलकरंजी नागरिक मंचचे उमेश पाटील, उदयसिंह निंबाळकर, राजू कोन्नूर, शीतल मगदूम, राम अडके, महेंद्र जाधव, विद्यासागर चराटे, राजेश बांगड, सिद्धार्थ इंगवले, अभिजित पटवा आदी उपस्थित होते। कॅमेरामन संतोष मोकाशीसह रोहन हेरलगे, मँचेस्टर टाइम्स, इचलकरंजी।